आज आम्ही आमचे काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलाचे एक डेलिगेशन मुद्दाम आमचे काँग्रेस पक्षाचे आमदार आणि लीडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी आलेमो हांचे अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन करपाक आमी आज एक काँग्रेस पक्षातर्फे एक ओबीसीचे डेलिगेशन ताका मुद्दाम मेळपाक आयिल्ले. तेजें कारण म्हटल्यार काही दिसां पुर्वी आमी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलान ताका एक मेमोरंडम दिल्लो की एक गेली कित्येक वर्साचो एक विशय आसलो तो म्हणजे आमचो पोस्ट ग्रॅज्युएशनाक जे एडमिशन मेळपाक जाय ते आमच्या ओबीसी भुरग्यांक खास करून MBBS म्हणजे मेडिकल आनी डेंटल कॉलेजीस तो गेली कित्येक वर्सां जाल्यार आमच्या भुरग्यांक एडमिशन मेळनासलें कारण थंय जे रोस्टरा प्रमाणे जे एडमिशन दिवपाक जाय आसलें तें सरकारान प्रोसिजर कंप्लीट करूंक नासलो. त्या खातीर खुबशे भुरग्यांक आमच्या ओबीसी समाजांतल्या भुरग्यांक थंय खुबशे भुरग्यांक एडमिशन मेळनासलें. त्या खातीर तो विशय एक वेवस्थीत पद्दतीन आमच्या लिडर ऑफ ऑपोजिशनान एसेंब्लीन मांडलो आनी एसेंब्लीन म्हाका दिसता एक आश्वासनूय मेळ्ळें की येणाऱ्या दिसांनी एक प्रॉपर नोटिफिकेशन एक वेवस्थीत पद्दतीन आमच्या भुरग्यांक एडमिशन मेळटलें हें म्हाका दिसता आश्वासन आमच्या लिडर ऑफ ऑपोजिशनाक मेळ्ळें आसा. त्या खातीर तेणी जो हो विशय घेतलो गेली कित्येक वर्सां जालो हो विशय प्रलंबीत आसलो आनी गेली कित्येक वर्सां खुबशे जाण प्रयत्नूय करताले पूण म्हाका दिसता आमच्या लिडर ऑफ ऑपोजिशनान बाब युरी आलेमान हो वेवस्थीत मुद्दो एसेंब्लीन मांडलो आनी त्या खातीर म्हाका दिसता हो जो प्रश्न कित्येक वर्सां आज उरलेलो तो म्हाका दिसता सुटपाक आतां सुरवात जातली अशें म्हाका दिसता. त्या खातीर ताका खास करून आमी सगळे जाण आमचे ओबीसीतले जे लिडर आसा आनी हांगा खास करून हांगा जे आज डेलिगेशन आयिल्लें आसा ताका आमी आज ताका मुद्दाम थँक्यू म्हणपाक आयिल्ले आसा की ताणें हो विशय उचलून घेतलो आनी खंय तरी विधानसभेन बऱ्या पद्दतीन मांडलो. हांव आतां आमचे ओबीसी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलाचे जे चेअरमॅन आसा बाब शरद चोपडेकर हांच्यांनी बरे प्रयत्न केले. त्या गेल्या वेळार डेलिगेशन तेवूय घेवन आयिल्ले तांचे बरोबर आमी आसले. हांव आतां ताका विनंती करता की ताणें तुमकां हाचेर म्हायती दिवची. समीर बाब आणि बाकीचे आमचे ओबीसी सेलाचे आमचे वर्किंग प्रेसिडेंट आणि वायस प्रेसिडेंट आणि समीर आमचे सिनियर काँग्रेस लीडर कितले वर्सां 2023 रुल्स फ्रेम केल्ले 8/8/2023 आणि अशें आसलेलें की आमच्या ओबीसी सेलांक 2% फॉर SC, 12% फॉर ST and 27% फॉर आमचे ओबीसी. जाल्यार आमकां 2023 तेंच्यांनी ती कावन्सिलींग करतना एज पर 100 पॉयंट रोस्टरा प्रमाणे आसलें इयर मार्क केल्ले आमचे 4, 8 9 अशें आमचे ओबीसी काडले आनी STक तांकां ते 9, 17 अशें. जाल्यार ते फॉलो करना कारणान आमच्या लोकांक क्लिनिकलान एडमिशन मेळोंक ना. आमकां डिप्रायव्ड केल्ले जाल्यार क्लिनिकल आनी नॉन क्लिनिकलान सर्जन येयले तुका, गायनोकोलॉजिस्ट येयले तुका, ऑर्थोपेडीक येयले जाल्यार नॉन क्लिनिकल लॅबोरेटरीन तेतून येतले जाल्यार तेतून आमकां 2023 तेच्या पयलीं आमकां मेळोंकूच ना. जाल्यार तेचे कित्येक ते इशूचेर आमी प्लॅटफॉर्म तयार केल्ले, आमी मोर्चा हाडले, आमी मेमोरंडम कमिशनराक दिल्ले, गव्हर्मेंट लेवलाचेर काम करताले, MLAक दिल्ले आनी आमी लास्ट टायम येवन आमच्या युरी एलेमाक आमच्या ऑफिशियल लिडराक येवन समजून ताका सांगिल्लें की हो इश्यू असो आसा आनी 100 पॉयंट रोस्टर फॉलो करप, इयर मार्क करप नंबर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मेनी पीपल कूड नॉट अंडरस्टँड इट. आनी तेच्या खातीर आमच्या समाजाच्या लोकांनी खुबशे कार्य केले तेंचें अभिनंदन करता. पूण आमी आयज अभिनंदन करपाक गेले आमचे युरी आलेमान ज्या प्रमाणे विस्तारीतपणान तेणी तो मुद्दो मांडलो आनी तो अंडरस्टँड जाला सगळ्यांक आनी बाकीच्या MLAन कोणी आमकां सपोर्ट केले ओबीसी सेला खातीर, ओबीसी लोकां खातीर तेंचेंय अभिनंदन करता. एट द सेम टायम गव्हर्मेंटान चीफ मिनिस्टरान सांगलें की नेक्स्ट विकान आमी हे नोटिफिकेशन काडटले म्हणून. ताका कॅबिनेट अप्रुवल करून मागीर नोटिफिकेशन काडून येता त्या वर्साक आमकां ह्या फावटी PGन आमच्या क्लिनिकलांक लोकांक एडमिशन मेळटलें आनी आमच्या ओबीसीच्या 19 कम्युनिटीच्या लोकांक चेर एक तांकां न्याय मेळ्ळो आसा आनी त्या लोकांक तेंचे एज्युकेशन लेवल, प्रोफेशनल लेवलाचेर तेंची उन्नती जावची आनी ते प्रोफेशनल जावचे आनी तेंचे संस्कार विस्तार जावचो हेच्या खातीर आमी एक अभिनंदन करता गव्हर्मेंटाकूय आनी आमच्या समाजाच्या लोकां कडेन विनंती करता आनी मागता की जेन्ना कालूय परत डिस्कशनाक गेल्ले तेन्ना आमच्या एडवोकेट फेरेरा तोय बरो उलयलो. तिणें सांगलें की लास्ट टायम जितले ते बॅकलॉग आहा ते तुमी भरूंक जाय आनी मिनिस्टरान एश्युरन्स दिलें की मोर दॅन 2000 लोक ओबीसीचे बॅकलॉग गव्हर्मेंटान खंय खंय आसा जाल्यार लोकां कडेन रिक्वेस्ट करता की जे लोकांक जे वेकन्सीज येतले ते तुमी फील करचे आनी त्या प्रमाणे ते वेकन्सीज क्रिएट जाल्यार ते बॅकलॉग फील करचो. जाल्यार ओबीसी लोकां खातीर फुडलो
तेंचे जीवन आनी विस्तारीतपणान तांकां येता त्या हितून तांकां बरो मार्ग आनी बरे न्याय मेळटलो आनी इक्विलिटी जावन हे गोवोरमेंट बरें चलतले आनी सगळ्यांचे सबके साथ सगळ्यांचो विकास जातलो अशी विनंती करता. थँक्यू व्हेरी मच. फायनली तुमकां ह्या विशयाचेर सुटावो मेळ्ळो सो तुमी हॅप्पी आहा? वी आर व्हेरी हॅप्पी. तेच्या खातीर काल समाजाच्या लोकांनी आमकां खुबश्या लोकांनी आमकां कॉंग्रेच्युलेट केले, आमकां मॅसेजीस धाडले आनी दे आर व्हेरी हॅप्पी. आनी तेच कारण आमचे आतां 7 तारखेक OBC सेलाचे म्हणल्यार OBCचेर ऑल ओवर हितून इंडियाचे एक हे जावपाचें कन्वेन्शन जावपाचें. तेतून लोकांकूय हांव अपील करता की त्या कन्वेन्शनाक तुमी हाजीर जावचे. त्या कारणान ओबीसीचे विस्तारपणे खुबशे इश्यूज आहा. देर आर वेरियस पॉयंट्स टू बी कन्सिडर. जाल्यार तितूंतले दोनूच कन्सिडर करता. एक ते आमकां जॉब रिजर्वेशन आनी एज्युकेशना खातीर. जाल्यार बाकीचे खुबशे विस्तारपणाचे तितून आसा की आमचे सेल तयार करचे, आमची मिनिस्ट्री तयार करची, आमकां भवन तयार करचे, बाकीच्या लोकांक जी सबसिडी मेळटा त्या प्रमाणे आमचे वयचे आनी आमच्या लोकांक एज्युकेशनल लेवलाचेर ज्या प्रमाणे फेसिलिटी आसा ते दिवचे. तेचेर विस्तारपणे डिस्कशन जातलें आनी गोवोरमेंटा कडल्यान अप्रुवल घेतले. तशेंच आमी आमच्या राहुल गांधीन जे सेन्सस हेच्या खातीर ताका आमी न्याय 100% सांगलेले की तिणें सांगलें की ह्या फावटी आपूण OBC खातीर 200% काम करतलो म्हणून. जाल्यार टी आलेमान ताका आमी गोंयचो न्याय योद्धा म्हणटा. तेणी ज्या प्रमाणे जे विस्तारपणे अशें मुद्दो मांडलो आनी तो अप्रुवल करून घेतले त्या बद्दल ताचें अभिनंदन करता.